आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. श्री रामचंद्र की जयच्या घोषणा देत लोकांच्या सहभागातून जनवाड गावात अक्षता मंगल यात्रा भव्य मिरवणुकीत काढण्यात आली. समस्त हिंदू समाजाच्या वतीनं मंगल यात्रेचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. गावातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. मिरवणुकीमध्ये मान्यवरांसह गावातील शेकडो महिला, युवती, अबालवृद्ध सहभागी झाले. अक्षता कलश सुंदर असं सजवलेल्या पालखीतून प्रभू श्रीराम यांच्या मूर्तींची भव्य मिरवणूक काढण्यात आली. अनेक महिलांनी औक्षण करत कलशाचं भव्य स्वागत केलं. गावातील प्रमुख मार्गावरून कलशाची भव्य मिरवणूक काढण्यात आली. जय श्रीराम अशा घोषणा देत मंगल कलशाची मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीमध्ये समस्त हिंदू समाजाचे कार्यकर्ते, पदाधिकारी, महिला, युवक, युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते. एसबी न्यूजसाठी जनवाडहून मुख्य संपादक शिवाजी भोरे. तमाम हिंदुस्थानातील नागरिकांना माहिती असल्याप्रमाणे 22 जानेवारी रोजी अयोध्ये येथे श्रीराम जन्मभूमीच्या मंदिराचे श्रीरामलल्लांचं प्राणप्रतिष्ठापनेचा कार्यक्रम आहे आणि त्या अनुषंगाने अयोध्ये येथील अभिमंत्रित केलेल्या अक्षता कलशाचे जनवाड येथे आज आगमन झालेलं आहे आणि जनवाड गावातून समस्त हिंदू बांधवांच्या उपस्थितीत सर्व गावातील मुख्य रस्त्यातून अक्षता कलशाची व श्रीराम मूर्तीची मिरवणूक आज आम्ही घेतलेली आहे. तसेच आज या कार्यक्रमानंतर अभिमंत्रित केलेल्या अक्षता व आमंत्रण पत्रिका प्रत्येक हिंदू बांधवाच्या घरापर्यंत पोहोचवण्याचं जे काही संकल्प राम जन्मभूमी ट्रस्टनं घेतलेला आहे त्या अनुषंगाने आपण प्रत्येक घरी अभिमंत्रित अक्षता व आमंत्रण पत्रिका पोहोचवणार आहोत आणि जो हिंदू धर्मातील सर्वश्रेष्ठ उत्सव साजरा होत आहे त्यामध्ये समस्त हिंदू बांधवांचा सहभाग आम्ही नोंदवत आहोत आणि जनवाड गावातून समस्त बांधव या सर्व उत्साहात सहभाग होऊन या कार्यक्रमाला पूर्ण सहकार्य करत आहेत. त्यासाठी मी सर्व ग्रामस्थांचा आभारी आहे व समस्त हिंदू बांधवांनी अशा सगळ्यांना 22 जानेवारी रोजी सुद्धा समस्त धार्मिक कार्यक्रमामध्ये सहभाग घ्यावा व सायंकाळी प्रत्येकाने आपापल्या घरामध्ये दीपोत्सव साजरा करावा. सर्व मंदिरांच्या मध्ये सुद्धा आम्ही गावात दीपोत्सव साजरा करणार आहोत आणि एक दिवाळी किंवा आपल्या आयुष्यातील सर्वात मोठा आनंद उत्सव आम्ही 22 जानेवारी रोजी साजरा करणार आहोत. राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एसबी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.